महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय रक्तदान शिबिराचं आयोजन जिंतूर येथे करण्यात आले। जिंतूर तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीनं जिंतूर येथे नगरेश्वर मंदिर या ठिकाणी मोठ्या रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। यावेळी 209 रक्तदात्यांनी रक्तदान केले। या शिबिराला उपस्थित परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजयजी मंत्री, ब्रिजगोपालजी तोष्णीवाल, ॲडव्होकेट मनोजजी सारडा, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेशजी दरगड, सचिन देवकर, परभणी तालुका केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष कृष्णा आरदाड, जिंतूर तालुका केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष गजानन दरगड, सचिव घनश्याम जेतलिया हे होते। कार्यक्रम यशस्वी करण्याकरता संघटनेचे उपाध्यक्ष स्वप्नील माकवडे, प्रवीण राठोड, आशिष तोष्णीवाल, विशाल दायमा आदींनी परिश्रम घेतले। जिंतूर येथे रक्तदान शिबिरमध्ये घेण्याचा मानस म्हणजे भारताचे राज्याचे केमिस्ट संघटनेचे आमचे दैवत माननीय जगन्नाथजी अप्पा शिंदे यांच्या अमृत महोत्सवी 75,000 महाराष्ट्रातून ब्लड बँक संकलनाचं आम्ही नियोजन केलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज जिंतूरमध्ये चालू आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहेत आणि आमचे आप्पा मागील 40 वर्षापासून संघटनेची धुरा सांभाळत असताना आमच्या समस्याला आणि आमच्या येणाऱ्या आघाताला सहजतेने मात करून संघटना वाढीसाठी त्यांनी आत्तापर्यंत आपलं काम केलेलं आहे। त्याची मानवंदना म्हणून लिम्का रेकॉर्डमध्ये आमचं नाव व्हावं ह्या अनुषंगाने 75,000 बॅगचं आम्ही नियोजित केलेलं आहे। अपेक्षित आहे 91,000च्या जवळपास आम्ही जात आहोत आणि त्यानिमित्त त्यांना मानवंदना देण्याचा आमचा प्रयास आहे। केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आमचे केमिस्टांचे दैवत आदरणीय जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने 75,000 रक्तदान करण्याचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे। त्या संकल्पाला अनुसरून आमच्या परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजयजी मंत्री, सचिव सूर्यकांतजी हाकेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याभरात ठिकठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी सर्व रक्तदान शिबिराचे आयोजन या ठिकाणी केलेले आहे। त्या अनुषंगाने जिंतूर तालुक्यात देखील आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। सर्व केमिस्ट बांधवांना आमच्या आणि नागरिकांना आम्ही आवाहन करतो की थॅलेसेमियाच्या रुग्णांकरिता व अपघातग्रस्त रुग्णांकरिता या ठिकाणी आपण रक्तदान केलेच पाहिजे व आवर्जून करावे। प्रतिनिधी रियाज चाऊस, NTV न्यूज मराठी, जिंतूर, परभणी।